कर्नाटक राज्य सीमेवर एक्साईजची संयुक्त मोहीम 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गस्त वाढवण्यात आले. शुक्रवारी कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, मुंडेवाडी व कोरसेगाव या बॉर्डर गावातील हातभट्टी ठिकाणावर सामूहिक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुंडेवाडी तालुका अक्कलकोट येथे श्रीशैल लायप्पा शिरगुरे वय 36 वर्ष या इसमाच्या राहत्या घराजवळील शेतात 900 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केला. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुंडेवाडी येथे एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून 2000 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून आरोपी फरार आहे. त्यांच्या पथकाने कोरसेगाव तालुका अक्कलकोट येथे एका शेतातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 1300 लिटर रसायन जप्त केलं. भरारी पथकाने तडवळ तालुका अक्कलकोट येथील सरकारी ओढ्याच्या बाजूला काटेरी झुडपात सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून 1200 लिटर रसायन जप्त केलं. एका अन्य कारवाईत सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं तडवळ येथील तळवड ते हलसंगी रोडवरील सरकारी उड्याकाठी झाडीमध्ये सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 1000 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टी दारू जप्त केले. याच पथकाने लालूबाई हुबन्ना राठोड वय 73 वर्ष या महिलेच्या शेतात 950 लिटर रसायन जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 90 लिटर हातभट्टी दारू, 7300 लिटर रसायनसह एकूण 2,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, सुरेश झगडे, समाधान शेळके, मानसी वाघ, सचिन गुठे व सर्व जवान कर्मचाऱ्यांनी तसेच कर्नाटक राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलिंगप्पा बनबट्टी, उपअधीक्षक LS सलगरे, निरीक्षक प्रवीण रंगासुंबे, संजीव अस्की, दावल तारे, दुय्यम निरीक्षक मुधोल व त्यांच्या जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडले.